आणि ही गोटी, ह्या आंब्याचं नाव आहे गोटी. सो माझ्या पाठीमाग हा दिसतोय आंबा तुम्हाला. तर ह्या आंब्याचं नाव आहे शेंबड्या. नाव भदडे ह्याच्यामुळे आता आंबे पाहायला आलोत आंब्याच्या शेतामध्ये. तर आंबे खाणार नाही असं तर होणारच नाही. आम्ही एक माहिती का आरू पहिल्यांदा माहिती का पापड करायचो आणि आता कसं. सो हाय, नमस्कार. तर तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्हाला असं पाठीमागं एकदम ओसाड दिसतंय का? तर मी आली माझ्या गावाला आणि तर म्हटलं हा एक वेगळा आपण व्हिडिओ बनवूया. तर आम्ही चाललो होतो माझ्या मामाच्या शेत पाहण्यासाठी, आंबे वगैरे पाहण्यासाठी, मी आणि माझी मामाची मुलगी आरू. तर आम्ही दोघी आता चाललेलो आहोत आणि खूप वारं वगैरे सुटले. आमच्याबरोबर सगळी गँग आली होती आमची, छोट्याल्या मुलांची मावशी. पण वारं सुटल्यामुळे त्यांना नको आणायला. जर जास्त वारं सुटलं तर आम्ही पळत जाऊ शकतो घरी, पण ते जर आले तर मग त्यांना पळता पण यायचं नाही. तर आई बोलली तुम्ही त्यांना नको घेऊन जाऊ, तू एकटीच जा. आणि मी आणि आरू मग आम्ही दोघीजणी आता चाललेलो आहोत. तर तुम्हाला सांगते म्हणजे लहानपणापासून आम्ही जे आंबे खात आलोत आणि आता नवीन आमच्या मामानं लावलेले आंब्याची झाडं वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. हां, आणि हे जे आता आम्ही आलो आहेत ना, त्या पण आंब्याचं तुम्हाला सांगते मी थोडंसं. हे आंब्याला एवढं सुंदर सुंदर काही यायचे ना, पण खायला एवढा काही चांगला नव्हता. हां तेच ना. हा आहे तो एक आंबा. ह्याला एवढं सुंदर सुंदर कैरी यायच्या ना. ह्याचं आहे ना अर्धी कैरी ना गुलाबी कलरची असायची वरून, आणि हा खूप दिवसापर्यंत म्हणजे जसं मला कळतंय ना. हां, तर मला जसं कळतंय ना तशा कैरी येत होत्या. आता हे छोट्याल्या कैऱ्या आहेत बघा. इथे थोडं मी झूम करून दाखवते तुम्हाला. इथे ह्याला अजून कलर नाही. हा जसं जसं थोडं मोठे होतील ना ह्याचा कलर चेंज होत चालतो आणि खूप म्हातारे झाले ते आंबे. कारण जसं मला कळतंय, जसं माझी आई वगैरे असताना तेव्हापासून ही आंबे आहेत. आणि ही गोटी, ह्या आंब्याचं नाव आहे गोटी. तर हिला गोट्यासारख्या छोट्या छोट्याला कैऱ्या येतात. खायला छान लागते ही कैरी आंबा पाडायला लागल्याच्या नंतर. आणि हे इकडं असं पाणी वगैरे, आणि पावसामध्ये ना हा ओढा होता हा, आणि हे ओढ्यामधून आम्ही जायचो है का नाही आरू, शेतामध्ये. मामाचं इकडे शेत आहे. आता इकडे खूप मोठं तलाव होतंय. हां, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे असं वाटतंय. तर खूप भारी वाटायचं पहिल्यांदा. आणि ही चिंच खूप वेळेस आम्ही पाडायला लागल्याच्या नंतर ही चिंचा खाल्ल्या. आता मी तुम्हाला एक आंबा दाखवणार आहे. त्या आंब्याच्या नावाला तुम्ही हसू नका, कारण नाव खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं. सो माझ्या पाठीमागं हा दिसतोय आंबा तुम्हाला. तर ह्या आंब्याचं नाव आहे शेंबड्या. म्हणजे आंब्याचं नाव ऐकल्यानंतरच आहे ना आपल्याला खायची इच्छा होत नाही, पण खायला छान लागतो. आणि सर्वात जास्त ना मी जेव्हा इथनं शेतात जायचो ना, तर सर्वात जास्त आहे ना मला ह्याच आंब्याचे पाड सापडायचे. आणि इथे एक विहीर पण तुम्हाला दाखवते मी आत्ता. आणि आरून इकडे हल्लं की लगेच एक तिला आंबा पण सापडलाय. तर हां तेच ना. तर आम्ही ते विहीर आहे, इथे कपडे धुवायला यायचं. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी तिकडल्या आड होता, त्या आडाचं पाणी संपलं ना तर इकडे कपडे धुवायला आलेत ना लगेच पाड सापडायचे. हा, इकडे ही पाठीमागं दिसते ना ती विहीर आहे. हा दाखवते ना. आणि हा शेंबडा आंबा तुम्हाला समोरून दाखवते चला. आज तो आंबा बघू शकता, खायला छान लागतो. ह्या वर्षी पण त्याला खूप साऱ्या कैऱ्या आल्या आता, पण एवढ्या लवकर तो पाडायला लागत नाही. आता लागेल काही दिवसानंतर. आरून एक कैरी पण पाडली त्याची. तेच ना. आणि ह्याला पण किती आला. हा, ह्याला तर प्रत्येक वर्षी एवढंच कैऱ्या. मी जसं बघते ना त्याला अशा घसुडानं कैऱ्या येतात, म्हणजे असे गड आहेत ना डायरेक्ट अशा कैऱ्या येतात. खूप छान, खूप हाताने तोडून घ्यायचं. हां, आणि हे मी बघते ना तेवढाच आंबा आहे आणि ह्याला कैऱ्या. आणि तुम्हाला जो समोरचा आंबा दिसतोय ना हा वाला मोठा, आता ह्याला काहीच कैऱ्या नाही आले, पण एवढा भारी आंबा आहे ना. आणि ह्याचं पण नाव खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याचं नाव भदडे आहे. भदडे ह्याच्यामुळे कारण त्याच्या कैऱ्या एक एवढा मोठा आहे ना खूप, आणि पाडायला लागले एकदम भारी लागतो. आणि सगळ्यात लास्टमध्ये ना जेव्हा उतरून नेतात सगळे आंबे, आणि छोटाले एकदम मोठ्या कैऱ्या एकदम शेंडामध्ये राहतात, त्या कधी कधी पडतात, त्या तर एकदमच भारी लागत आहेत. म्हणजे पाड आम्ही खूप लहानपणी खायचं आणि इकडे द्यायचं. आम्ही पण खायचो. हा, ही अजून लहानपणीच आहे तरी पण ते मी खायचे. ही लहानच आहे अजून आणि आता खाते असं म्हणायचं. पण ह्या वर्षी त्याला काही कैऱ्या आलेल्या नाहीत. आणि विहीर दाखवते तुम्हाला. हो, ही आहे ती विहीर. आता कोणी येत नाही इकडे कपडे धुवायला, नंतर कुठे येतं तिकडे बायका येत असतील बरं का. हे दगड दिसत नाही, सगळे कपडे धुवायचे बायका होतं. इकडे सगळीकडे कपडे धुवायच्या बायका. आणि ना पवऱ्यानं पाणी शेंदायचं आणि घ्यायचं आहेत ना. आता थोड्याफार सुविधा झाल्या तर
आणि हा उंबर होता. सगळे उंबर आल्याच्यानंतर पडतात. मला दिसत असेल तर आलेले उंबर पण. चला किती बिलाच्या पुरले खडूची त्यांनी काय केलं ते गारठ्याला पिल्ले होते अंडे होते ना दगडाने पाडले. आता आमची स्वारी निघालेली आहे पुढच्या दिशेनं, जे की आहेत आमच्या मामाचे आणि माझे एकदम माझ्या आजोबांनी लावलेले आंबे तिकडे. कारण खूप दिवसापूर्वीची एक आंब्याची ताटी आहे जुनी, जे असतात ना आपले आंबे आंबट आंबट तेवाले आंबे. आम्ही तिकडेच आलेलो आहोत आता. चला अरू. आणि मला असं वाटतंय तुम्हाला इकडला परिसर बघायचा, सगळीकडे फक्त आणि फक्त माळरान आहे. पाऊस नाही, काय नाही, पाणी नाही, काय असणार आहे इकडे, काहीच नाही. की हां इकडे मामाची विहीर आहे, ती तुम्हाला येताना आम्ही दाखवूच. मामानं नवीन जी खोदली ती, त्याच्यामुळे त्यांचे थोडे आंबे वगैरे आहेत तिकडे. आणि इकडे सगळं हे सगळं हे आंबे जे जिथून चालवत आता सध्या तेथे पण तलाव होणार आहे. आणि तलावामुळं मग नंतर जेव्हा तलाव होईल तेव्हा खूप चांगलं होऊ शकतं इकडं. आता तलावाचं काम अर्ध झालेलं आहे आणि अर्ध व्हायचंय. आणि आरू बघा, आरू काय काय करते. चला आंबा फेकून दिला आम्ही, कारण आम्ही तिकडे चांगले चांगले आंबे आता पाहायला चालू आहे ना. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. हो. मी आता आरूला प्रश्न विचारला की तू एकटी येतेस का रानामध्ये, तर ती बोलली हा मी एकटी येते. ती बोलली तू लहान असेल तेव्हा तू पण येत असेल ना. मग मी हा बोलले आणि आम्ही ह्या जागेवरती आलो. इथे आल्याच्या नंतर मला एक गोष्ट आठवली. आमच्या मामी इकडे एकदा खुरपत होते शेतामध्ये काहीतरी, आणि दोन्ही पण मामी. आणि इथे आमच्या म्हशी होत्या, म्हशी काढली. आमची मावशी असते ती कुठंतरी बाहेर गेली होती, आजारी होती वाटते आमची माऊ. आणि त्याच्यामुळे मामी म्हणले की ताई तुम्ही जा थोडा वेळ, ती थांबा, आम्ही येतो तोपर्यंत. आणि मी थांबले. आणि एक म्हशी एवढी हिव होती ना बेकार, ती मारायची कोणाला पण. ती फक्त आमच्या बैलाच मारत नव्हती. आणि मी राहिले एकीकडे तोंड करून तिकडे उभा. आली बाई असं फट दिला ना मला एक तिनं हे. आणि मला काही सुधारलं नाही, एवढं लागलं होतं ना माझं सगळं कंबर इकडनं हे झालेलं. नंतर गेले मी रडत रडत मामीकडं. मामीला म्हटलं मला असं असं झालंय. मग आमच्या मामीनं काय केलेलं, मामी मला सांगू नका कोणाला हे ते. आम्ही घरी गेल्यानंतर त्याला कुंकू वगैरे लावलं होतं. एवढा डेंजर किस्सा झाला होता माझ्याबरोबर. आता इथे आम्हाला काटे, आम्ही आता काट्याचा रस्ता पार करून आलेला आहोत फायनली आंब्याच्या जवळ. आणि पहिलाच आंबा, त्याला काहीच आलेलं नाहीये. पहिला आंबा तोडून मोडून गेला, काहीच आलं नाही. 2 नंबरच्या आंब्याला कैऱ्या आलेल्या आहेत, छोट्या छोट्या आहेत अजून. हा आमची बाई पण आंब्याच्याच रानात आहे का. बाई नाव काढलं, बाई आंब्याच्याच रानामध्ये लई. आणि ह्या आंब्याचं नाव आहे लिमुन्या, कारण की हा खाल्ल्याच्या नंतर जरा जी चव आहे ती वेगळीच आहे. मी आतापर्यंत कोणत्याच, हा मोसंबीसारखी चव आहे, भारी चव आहे ह्या आंब्याची, त्याच्यामुळे त्याचं नाव आहे लिमुन्या. पण त्याला आंबीच नाही आली नाही इथं. आणि इकडे खाली दिसतंय तुम्हाला विहीर आहे, जी जुनी विहीर बोलतात ती वाली, सगळी पडली आता. विहिरीत मी पप्पांनी मला पोहायला आणलं होतं, टाकली विहिरीत उडी, बुडायलाच लागले होते. काहीच नाही गारू ह्यामध्ये तर. सगळं डासळली ती. हा आता काहीच नाही तिला. आंब्याचं नाव आहे शेंद्र्या. हा शेंद्र्यावानी कलर आलाय. खूप छान छान कैऱ्या असतात ह्याच्या. तेच ना, पण अजून आलाच नाही का अजून. हा हे 2 शेजारी आंबे आहेत ना सगळ्यात जास्त. हा अजून कैरी मोठाली होणार आहे. हा ह्याला शेंद्र्या का बोलतात की ह्याचा कलर शेंद्र्यासारखा येतो, त्यामुळे ह्याचं नाव शेंद्र्या आहे. आणि हा अजून खूप मोठ्या होतात ह्या कैऱ्या, आता छोट्या छोट्या ह्या. आणि हा आंबा, हो तेच ना. आणि हा आंबा खायला सगळ्यात जास्त चविष्ट लागतो. आणि कैऱ्या पण दोघांच्या मोठ्या आल्यात, हो कोणी आरू. तर चला आता एवढं तर झाले पाहून. आता आणि वादळ सुटले, आम्हाला पटपट घरी जावं लागेल, नाहीतर मग घरचे आम्हाला ओरडतील. बाईचा बाई आता ओरडते. तेच ना. हा एक आंबा आहे, ह्याला पण नाही आल्या, ह्याला थोडंच आल्यात. आणि ह्याचा पण शेंद्रासारखाच कलर होता आरू. आणि काही नाही, पुढं 1-2 आंबे ते छोट्या छोट्या त्याला, ज्या आंब्याच्या आम्ही लोणचं वगैरे बनवत असतो. तर चला आता इकडं वातावरण असं झालंय की आत्ता पोहोचेल. आणि आता आम्ही निघालेलो आहोत तिकडे वरती. हे झालं जुन्या पिढींचे आंबे, म्हणजे जे माझ्या आजोबांना लावलेले वगैरे, आता माझ्या पंजोबाने कधी. आणि इकडे आहेत आता नवीन आंबे जे माझ्या मामाने लावले. तर चला म्हणजे आरूच्या पप्पांना, ते आता आम्ही पाहायला चालत कुठनं जायचं हा विचार करते वरती. आणि हे वेगळे आंबे आहेत, म्हणजे कलमी आंबे वगैरे बोलतात ना त्या टाईपचे. सो आता तुम्हाला दाखवते, हे आहे माझ्या मामाने लावलेले आंबे.
इकडे इकडे खूप सारे झाड आहेत हं. मध्ये मध्ये चिक्कूचे वगैरे पण भेटतील तुम्हाला. आणि एक शेवटपर्यंत हां पुढे चिक्कू हां शेवटपर्यंत सगळे आंब्याची झाड आहेत. काय दिदी काय राहिलं मी बघितलंच नाही का कुठं का ते आंबा ते हा ह्याला किती छान आलं. ह्याला पण कशी दिसत हां आकाच्या पण आंब्याला असेच आलेत. आकाच्या आंब्याचे व्हिडिओ काढले. आकाच्या एवढे आंबा लागतो आकाच्या आंबा नाही की कसले ते म्हणजे ते असं नारळी आंबा नसतो का हं. त्यासारखंच लागत म्हणजे कैरी पण ना गोड लागती. हे करी तोडू काय कोणत्या आंब्याची घड आणि कैरी गोड लागते कोणत्या दाखवते. हे आंब्याचे नाव काही ठेवले नाहीत आहे. कारण हे आंबे खूप सारे आहेत आरू. ठेवायचे तर अजून ह्या आंब्याचे नाव ठेवायचे ते. कोणत्या गड्यांचे आंबा लय भारी लागतो. आता आरू एक आंबा देते खायला. बोलते की त्या आंब्याच्या कैऱ्या खूपच छान आहेत. हो ना आता मला समजा लय भारी लागतो बा होय हा किंवा आंबा तिथे कोणता. तर ह्या आंब्याच्या कैऱ्या खूप छान लागतात. एक कैरी तोडून आम्ही पण खाणार आहोत दोघे लगेच. होय खाली तुम्ही कधी खालती मागल्या वर्षी आणि आरून तोडलेली आहे कैरी. ये ए लय निघत आहे रस निघतोय उतला का रस लय तोंडात हे होतं. खराब होतं हां माहिती. पुढे पहिलं ना इकडे आम्हाला हा, उतायचा बरोबर. खाली दगडल कर आरू आणि कैरी तोडायची आणि अशी रुचिक त्याचा आम्ही त्याला काय रा तोडायचं गुरा मागा आली हां काय पुढे दगडा पुढं का हा फोड दगड सापडा ना मला आज काय तोडूनच नेल्या. हाय हा किती छान आंबा आहे बघ ना. सो आम्ही वेगळाच जाता आहे तो. आंबे पाहायला आलोत आंब्याच्या शेतामध्ये. तर आंबे खाणार नाही असं तर होणारच नाही. आम्ही एक कैरी तोडली आहे. कसलीच आरू आवडली, ना कसलीच कसलीच आंबट नाही ना हां आणि एकदम छान आहे ती मला भारी आहे. इथे खूप सारे आंबे आहेत मामाचे तरी पण तिनं शोधून काढला तो आंबा ज्याची कैरी अजिबात पण आंबट लागत नाही. आणि तो आम्ही घेतला कारण आम्ही मीठ वगैरे काहीच आणलं नव्हतं. ती म्हणजे एक आंबा असा आहे की ते आपण अशीच कैरी खाऊ शकतो. म्हटलं बरं बाई चल घी मग. तर आम्ही घेतलेला आहे आणि हे आंबा आता काही दिवसात पिकेल असं वाटतंय म्हणजे पाडायला लागणार आहे. फुत्या छान आलं लागली. आता हां है ना बघ मी म्हणलं होतं ना खूप भारी आहे. आणि हवे ना केस जागावर राहत नाही पिकल्यावर काय व्हायला लागेल पिकल्यावर पण खूप छान लागेल. तर पहिले वेगवेगळ्या प्रकारचे चिकूचे झाडं पण आहेत आणि पहिले मध्ये पेरूचं पण आहे ना आरू. मोसंबीचं संत्रीचं नाही लावलं. नाही ना काही आवाज नाही. आणि हे बघा चिकू कधी कधी ना असं असं केलं तरी पिकतात आहे का नाही. आता छोटाले आहेत पण हे येतीलच घरी आहे ना हां पिकायला लागेल घरी. घरी पिकले लागलेत ना. खूप सारे आले झालं चिकू बघा. छोटं झाड आहे पण तरी पण पाणी असलं काय पण होतंय पाणी नसलं काही नाही हा का नाही अरे. आणि टाटा बाय बाय हेराण. ही तुम्हाला बोर दिसते जळलेली एवढी वाळली ती सॉरी वाळलेली डोकं फुटत होती हा पावसाळ्यात फुटेल तर ही उन्हाळा झाला त्याच्यामुळे असली. ही जे बोर एवढे भारी लागतात ना एवढे गोड आहेत ना खूपच गोड नाही काढू. इथं आसपास अशी बोरच नाही आहे एवढी गोड बोर येते ती. आता काय पण आम्हाला नाही खायला भेटत कधी वेळ. मध्ये आलं नसतं का त्या बरच्या वेळेस हा आले मोठे खाते सोरीच्या दगड ओरड पडले. माहिती का आरू पहिल्यांदा माहिती का पापड करायचो आणि आता कसं पापडाचं पीठ भिजून ठेवल्याच्या नंतर पहिल्यांदा आहे ना मी तुम्हाला दाखवला. हा इकडे पळस आहे आणि पळसाच्या पाण्याचं पहिलं आता हा आहे ना उन्हाळा लागला ना हाला असे हिरवेगार पानं येतात आणि पहिल्यांदा पापड करायचे. तर कसं आहे ना खूप सारे पापड करायचे असायचे त्याच्यामुळे एकदाच पीठ भिजून ठेवायचं असतं संध्याकाळी आणि ते 2-3 दिवस लाटायचे पापड. मग ते खराब होऊ नये म्हणून आहे ना त्याला ना पळसाच्या पानानं गुंडाळून ठेवायचं. हां मला कसं माहित नाही नारळला हे माहिती नव्हतं. माहित नव्हतं आर्याला हे माहिती नव्हतं कारण आता नाही करत तसं कारण आता एक दिवसात फक्त मळतात आणि करतात. पण पहिल्यांदा आमची आई करायची ना तेव्हा तसं करायचं आहे. मळून ठेवायचं आणि त्याला पळसाचे पानं गुंडाळून ठेवायचे. आणि अजून एक माहिती आहे का आणि ना जनावर असायचे ना गोठा तिकडे होता ना आता आपलं जिथे घर आहे तेव्हा तिथे त्याच्यावरती पण पळसाचे पानं टाकायचे कारण हा पळसाचे पान हा ऊन पडलं की हेच काम असायचं कारण जनावराला त्रास होऊ नये म्हणून सगळे हे पळसाचे पानं आहेत ना वरती नेऊन टाकायचे किंवा घराचं समोरचं असतं ना थोडंसं त्याच्यावरती बरेच पळसाचे पानं टाकायचे. अगं मी ते हे केले ना पाठीमागं वाडी दिसत असेल इकडे आणि माहिती का ह्या वाडीला सगळ्यात पहिल्यांदा काय व्हायचं इकडे पाणी वगैरे नव्हतं वाडीमध्ये आणि सगळं उखवाडी म्हणलं ना मनात तिला रस्ता नाही म्हणजे सिमेंटचा रस्ता नव्हता सगळं आम्ही ना काहीच नव्हतं इथं आणि लोक उखवाडीला जरा कमी हे करायचे. आणि आता काय झालं माहिती का आता ह्यांचं तळ वगैरे झालं तर छानच होईल
आता रस्ता पण झाला सिमेंटचा, मी तुम्हाला दाखवलं माझ्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल तुम्ही. नाही मग डांबर. डांबरचा झाला. हा डांबरचा झाला, पण कसा होणार झाला पहिल्यांदा काहीच नव्हतं. इतक्या वेळेस नुसती खडी टाकायची, पुन्हा ती खडी पावसानं वाहून जायची, काहीच करत नव्हते. मुरुम टाकायचा वाहून जायचा. पण फायनल तिथं त्याच्यावरती सिमेंट पडलेलं आहे आणि डांबर पडलेलं आहे आणि डांबरचा रस्ता झालेला आहे. हा पाऊस यायला लागला. आणि आरू मध्ये पाऊस यायला लागला, आम्हाला जावं लागलं. नंतर आमचा फोन बी खूप पाऊस याचा असा अंदाज चाललाय. त्याच्यामुळे आम्ही आता पळत पळत जातोय घरी. आणि चला म्हणलं फोटो वगैरे काढावं, पण काय काहीच नाही झालं. घाई मध्ये आलो. तर ही वाडी, तुम्हाला वाडीचं सांगितलं इतिहास. आणि उखळवाडी नाव आहे, कारण की असं बोलतं इथे उखळ होते म्हणून ह्याचं नाव आहे उखळवाडी. नाव ठेवलं मिक्सरवाडी नाव ठेवलं. हा तेच ना. आता काय चला. आणि नाही बरं का अमृताचे सर म्हणले की म्हणजे असं चालू होतं जरीवाडी नाव का म्हणून ठेवलंय, कारण तिथं ना म्हणजे जास्त करून जरी नाव आडनाव आहे. हा जिरे असं तिथं. तसं अमृताला विचारलं तुमच्या वाडीचं नाव, तर अमृता म्हणले आमच्या वाडीत खूप सारे उखळ येतं. आणि मग नंतर मग सर म्हणले उखळवाडी नाव ठेवण्यापेक्षा मिक्सरवाडी ठेवलं परटलं असतं. हा मग काय खोटं का सरांचं. लय मस्त, लय हसत होती म्हणले सगळेजण. ही- माणूस लयच खाली जातो. होय, ही आहे आमच्या मामाची नवीन विहीर, जी की मामानं खोदलेली आहे, आता नवीनच आहे. आणि हा इथे तलाव होणार आहे आजूबाजूला. आणि मग ही तलावाच्या एकदम, ही कधी कधी जास्त पाणी असेल तर तलावाच्या आतमध्येच असेल. आणि आता तलावाच्या इकडं वरचा जो सांडा असतो ना, ती भिंत, त्याच्यावरनं असा जाणारा होता आता तिकडे वाडीकडे. आणि वातावरण एवढं भारी झालं, एवढं की खूपच छान. हे मौसम क्यों सजे, हे पायल क्यों बजे. सांग म्हणते. पण मला सुपरमॅन झाल्यासारखी फिलिंग येते. आम्ही एकदम उंचावून इकडे उभा राहिलोय. खाली बघा किती खोल आहे आणि हवा येते. होणार चला, आम्हाला सुपरमॅनला आता सावका जावं लागेल. आरू चढताना काही नाही वाट. तेच ना, चढताना काही वाटत नाही, उतरताना भीती वाटतीये. हळूहळू ये. मग बारक्या बाई, मोठ्या नाही बाई, मग मोठ्याची लई भीती वाटते. मोठ्यात नाही. हे ही काय झाड आरू, हे आरू कायच हे झाड, ह्याचं काय नाव आहे, पिवळ्या कलरचं हे तरड. हा तरडाचं झाड आहे. आणि आयुर्वेदिक पण खूप चांगलं आहे माहिती आहे का, कारण की ह्याचं हे करतात म्हणजे आजारी पडे पायाला वगैरे पाला बांधतात ना. मी आरतीला नेहमी सांगते, त्याच्यामुळं आरती चांगलं शिक्षण घे. खरं शिक्षण घेण्याचा पाया हा खूप महत्त्वाचा असतो. आणि पाया आणि सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी भेटल्या नाही त्या सगळ्यात आरूच्या, विद्याच्या, ह्यांच्या लाईफमध्ये भेटूया. चांगलं शिकून काहीतरी करो एवढी इच्छा आहे, बाकी काहीच नाही है ना. आणि खरंच लाईफमध्ये कशा ना कशा प्रकारे काहीतरी करायला पाहिजे. हे बघू शकता नदी. हो चल चल चल, वीज खडकली. चल ना, तर घरी गौऱ्या बांधतात आणि काही जण मग असे उचलून होत आहे ना टाकायला. आणि होळीच्या दिवशी काय, होळीच्या दिवशी आणले असते आता उकडले म्हणलंस. अगं इकडले लोक गोळा करून तिथं
होय, मग काय इकडं आहेत ना नॅचरली गावरे आहे. अगं सरपण नसल्यावर मग हा सरपण नसल्यावर पण इकडं घेऊन जात. लोकांना कुठं सरपण आता कंटाळा आला चलून चालू. हाय म्हणून बरं आहे. तेच ना. सो हे वाडी आम्ही जातोय, पाऊस यायला लागलाय, आवाज येतोय, आरू बोलतीये आणि आका गेली असेल, वातावरण असं झालंय. तर आता आम्ही जातोय घरी, पाऊस यायला लागला थोडा थोडा, जवळ आलोय आता 5 मिनिटात पोहोचतो घरी. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे वेगवेगळे आंब्यांचे युनिक नावं कसे वाटले तुम्हाला. आंब्याचे नावं तुम्ही ऐकताल तर हसलत असताल, तर कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण असे वेगवेगळे नावं आहेत का आंब्याचे, असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. कसं वाटलं माझ्या मामाचं गाव नक्की कमेंट करून सांगा. हां आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पाऊस आला, आम्ही पळतोय आता.